चला मग, कधी खाल्ली नसणार अशी सोयाबीन वडीची मसाल्याची भाजी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर मी इथे खोबरं, कांदा छान ताव्यावर भाजून घेतलेलं, त्याच्यानंतर धने पण छान तेल टाकून भाजून घेतलेले आहे। तर आपल्याला हे सर्व मसाले बारीक वाटून घ्यायचे आहे। आता मी तिकडे सोयाबीन छान आपली भिजत आहे तोपर्यंत हा मसाला मी पूर्ण बारीक वाटून एका साईडला ठेवून देणार। तर पाहू शकता तुम्ही, असे मसाले आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर त्याच्यात थोडं आपण पाणी टाकून मसाले वाटले ना, तसे छान बारीक वाटले जातात। आता आपण एका पॅनमध्ये जे सोयाबीन घेतले होते ते फ्राय करून घेणार आहे। तर सोयाबीन आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत। पण फ्राय करताना असे लालसर होईस्तोपर्यंत आपल्याला सोयाबीन छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघा, तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवत आहे की आपण सोयाबीन कसे फ्राय केले आहेत ते। त्याच पॅनमध्ये आता मी तेल टाकून आपण जो बारीक करून घेतलेला मसाला आहे, मसाला केव्हा पण खूप छान असा बारीक करून घ्यायचा। आता मसाला पण आपल्याला छान असा मस्त लाल होईस्तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता तुम्ही, मसाला किती 6 किंवा 7 मिनिटासाठी असा बारीक गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता तुम्ही, आपला मसाला पूर्ण फ्राय झालेला आहे। तर मी त्याच्यात 2 चमचा चटणी, 1 चमचा हळद, धना जिरा पावडर 1-1 चमचा टाकून घेतलेला। आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान असा मसाला भाजून घेणार आहोत आणि चव अनुसार आपण त्याच्यात मीठ टाकून घेणार आहोत। आता चांगला मसाला भाजला गेल्यानंतर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे। आता मसाला चांगला आपला फ्राय झाला की मग आपण जे सोयाबीन वडी घेतली होती ती आता आपण त्या मसाल्यामध्ये चांगले व्यवस्थित 2-3 मिनिटासाठी फ्राय करून घेणार आहोत। त्याच्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी केलं होतं मी, ते पाणी आपण आता त्या सोयाबीन वडीमध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडं 2-3 मिनिटासाठी आपल्याला आता इथे भाजीला छान उकळी येऊस्तोपर्यंत छान शिजून घ्यायची आहे। आणि वरून मी अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे। तर पाहू शकता तुम्ही, आपली भाजी पूर्ण रेडी झालेली आहे। तुम्ही ही भाजी एकदा करून पाहिली ना, 2 चपातीच्या ठिकाणी तुम्ही 3 चपाती खाणार, एवढी गॅरंटी देऊन सांगते।